बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले, महामानव तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, या सर्वांना घडवणाऱ्या माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई सर्वांना प्रथम अभिवादन करतो। त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज आपण 132वी जयंती साजरी करत आहोत। त्यानिमित्त त्यांनाही अभिवादन करतो। त्यानंतर माझे ज्युनियर मित्र तुषार आणि ललित हे वनिता विकास शाळेत शिकलेले आहे। मी वनिता विकास शाळेचा नियमित विद्यार्थी तर नव्हतो, पण 17 नंबरचा फॉर्म भरून तिथे खाजगी विद्यार्थी म्हणून होतो। ललित आणि तुषारला मी लहानपणापासून म्हणजे मी जेव्हा 10वीला तिथे होतो तेव्हापासून बघत आहोत। तर त्यांना प्रथम त्यांचं मी अभिनंदन करतो। त्यांचं यश हे खरंच खूप कौतुकास्पद आहे। त्यानंतर माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी एकदम भरकटलेला, विस्कटलेला, म्हणजे माझ्या करिअरला कुठल्याही प्रकारची दिशा नव्हती। जसं तुषारने सांगितलं की गोरेवाडीत राहिलेलो मी, जन्म गोरेवाडीत झालेला, त्यामुळे गोरेवाडी एखादा विद्यार्थी काय करू शकतो म्हणजे अपेक्षा शून्य होती प्रत्येकाकडे। आणि माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर माझा म्हणजे शैक्षणिक प्रवास मुळात म्हणजे मलाच आठवत नाही तो कसा होता। वाघ सरांना तरी आठवत असेल पण मला आता आठवत नाही। माझं 4थी पर्यंतचं शिक्षण हे नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 50 गांधीनगर या शाळेतून झालेलं। त्याच्यानंतर केजमेता शाळेत मी 8वी पर्यंत होतो, पण परिस्थिती नसल्यामुळे असे म्हणू शकत नाही, त्यावेळेला काहीतरी 350 रुपये फी होती शाळेची, पण ती भरता येणं शक्य नव्हतं। आणि आईवडिलांना हातभार लावणे म्हणजे या सगळ्या गोष्टीतून माझं शिक्षण अर्धवट राहून गेलं। त्याच्यानंतर 4-5 वर्षाचा गॅप नंतर की कोणीतरी मला असं सांगितलं की 4थी पास झालेला विद्यार्थी 10वीचा फॉर्म भरू शकतो। पण म्हटलं आता आपलं एवढं गॅप आहे, आपल्याला शिकवणार कोण, मार्गदर्शन करणार कोण, म्हणून परिसरात श्री क्लासेस म्हणून अविनाश वाघ सर तसेच प्रशांत मळटणकर सर हे क्लासेस चालवत असायचे, पण त्यांचा आणि माझा काही परिचय नव्हता। तिथे विनोद गायकवाड म्हणून आहे, ते म्हणजे माझ्यासाठी परिचित होते। तर मी नेहमी जायचो तिथून की सरांना एकदा भेटू, पण विनोद गायकवाड तिथे बसलेले असायचे, मग मी टाळायचो की यांच्यासमोर कसं जाऊ विचारायला। मग प्रथम मी वाघ सरांना भेटलो। वाघ सरांनी मला इंग्लिशचा एक पॅराग्राफ वाचायला सांगितलं। तो वाचल्यानंतर ते बोलले की तू आरामशीर 10वी पास होऊ शकतो। त्याच्यानंतरचा प्रवास मग 17 नंबरचा फॉर्म भरला। 17 नंबरचा फॉर्म भरल्यानंतर बाह्य विद्यार्थ्यांसाठी परीक्षा एक सेंटर असतं की तिथे त्या मुलाला त्याचा शॉर्ट अभ्यासक्रम पूर्ण केला जातो। तर मला वनिता विकास मंडळ ही शाळा मिळाली। तिथे गेल्यानंतर मग मला नागरे सर झालं, चंद्रत्रे मॅडम आहे, सरिता पासपांडे मॅडम आहे, यांचं खूप मार्गदर्शन, म्हणजे मला असं वाटलं नाही की मी बाह्य विद्यार्थी म्हणून तिथे त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी गेलेलो आहे। त्याच्यानंतर मग 10वी मी फर्स्ट क्लास म्हणजे काहीतरी 62% मिळून उत्तीर्ण झालो। आणि त्याच्यानंतर मी आमच्या वडिलांची इच्छा होती की ITI करावा, ITI केल्यानंतर पटकन नोकरी मिळेल म्हणून दिंडोरीला MME यांत्रिक मोटर गाडी ह्या ट्रेडला मी ॲडमिशन घेतलं। पण तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर एक तर इंजिनिअरिंगचा प्रकार आहे तो, ड्रॉइंग माझं खूप कच्चं होतं आणि मला नजरेचाही प्रॉब्लेम होता। 3 महिने तिथे गेलो, माझं काही म्हणजे मन लागत नव्हतं तिथे। मी एकदा अविनाश सरांशी बोललो की सर मला काही करायचं नाही ते, मी सोडू का? सर म्हणले की तू सोडशील पण पुढे काय करशील? मग नंतर मी
सरांचं आणि माझं डिस्कशन झालं. मी तिथे सोडून दिलं, डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन आलो, रिझाईन केलं. नंतर 1 वर्षाचा गॅप घेतला, कारण 12वीचा फॉर्म भरण्यासाठी 1 वर्षाचा गॅप घेणे गरजेचं असतं. मग मी असंच नाशिक रोडमध्ये 1-2 ठिकाणी जॉब केला आणि 12वीचा फॉर्म भरला. 12वीचा फॉर्म भरल्यानंतर 10वीला तरी मला रेग्युलर क्लासेस व्हायचे सरांकडे, पण 12वीला म्हणजे मला क्लास वगैरे आपल्या तर माहीत नव्हतं. इंग्लिश फक्त मल्टनकर सर शिकवायचे आणि मी त्यातल्या त्यात कॉमर्स निवडलं. कॉमर्स म्हटलं तर अकाउंटचा विषय आला. अकाउंट्सबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. जे पूर्वपरीक्षा वर्ग घेतात आपल्या मातृभूमी प्रबोधन समितीला, कोरडे सरांनी पूर्वपरीक्षेचा वर्ग घेतला. तिथे सरांनी माझा त्यांच्याशी परिचय करून दिला. कोरडे सर बोलले की तू 1-2 दिवस माझ्याकडे कॉलेजला ये. कोरडे सरांनी मला स्पेशली 2-3 तास शिकवलं. त्यांनी कॉलेजला सुट्ट्या असताना नंतर 1 दिवस कोरडे सरांनी मला घरी बोलून पण शिकवलं. कोरडे सर बोलले की तुझा अभ्यास व्यवस्थित आहे, तू अकाउंट्स क्लिअर करू शकतो. तर मी अकाउंट्स क्लिअर तर केलं, पण 100 पैकी 80 मार्क्स मिळवले. फक्त 1च महिना अभ्यास करतो. त्याच्यानंतर 12वी नंतर मग CETची परीक्षा दिली. बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या कोर्ससाठी मी BYK कॉलेजला ॲडमिशन घेतलं. BYK कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर म्हणजे मी 4थी शाळा सोडून दिल्यानंतर तिथे सगळं इंग्लिशमध्ये शिक्षण होतं, पण तरी मी ते कवर करून तिथे मी ती डिग्री फर्स्ट क्लासमध्ये पूर्ण केली. त्याच्यानंतर पुण्याला पुणे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्स इथे मी MBA केलं. MBA करत असताना मी भरकटला गेलो होतो. तेही सोडून देण्याचा विचार मी करत होतो. वाघ सरांशी, मल्टनकर सर, किशोर शिंदे सर यांच्याशी मी डिस्कस केल्या काही गोष्टी की ते बोलले की तू सोडू नको, सोडलेलं तुला चांगलं नाही राहणार. तर मी MPSCचा अभ्यास बरं का ललित, MPSCचा अभ्यास पण करायला लागलो होतो आपल्या आविष्कार अकॅडमी. पण मला वाटलं की तिथं पेशन्स खूप लागतं. आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती काही व्यवस्थित नाही, आपल्याला जॉब हा खूप गरजेचा आहे. 2-3 महिने तो अभ्यास करून मग मी ती म्हणजे सोडून दिलं कोणात. मग म्हटलं की आपण आपलं बॅकग्राऊंड आहे, मॅनेजमेंटचं आहे, कॉमर्सचं आहे, आपण बँकिंगच्या एक्झाम देऊया. IBPS बँकिंगच्या एक्झाम ट्राय केल्या मी. तिथे मी म्हणजे कुठल्याही प्रकारचा क्लास वगैरे लावला नाही. असंच ऑनलाईन स्टडीज, ऑनलाईन मॉक टेस्ट देऊन मी 2-3 वेळा फेल झालो नाही. जसं ललितने सांगितलं, मी एकदा 2015ला IBPSची एक्झाम 0.5 मार्क्सने माझा राहून गेला. मी असंच खचून जायचो की आता सोडून द्यावं. पण आईवडील माझे गंभीर होते. ते मला सांगत असायचे की एवढं तू सगळं केलं आहे तर आता का सोडतो. माझे वडील भाजीपाल्याचा व्यवसाय करायचे. आई गोविंद दंडे यांच्या इथे शिपाई म्हणून काम करायचे. तर आई म्हणायची की तू सोडू नको, तुझा प्रयत्न चालू असू दे. या सगळ्या प्रयत्नांना यश मिळालं आणि 2016ला मी IDBI बँकेत सहाय्यक प्रबंधक म्हणून माझं सिलेक्शन झालं. सांगायचं तात्पर्य म्हणजे की एक कुठेतरी वाक्य वाचलेलं आहे की नन कॅन स्टॉप द रिव्हर फ्रॉम फ्लोईंग बिकॉज हर स्ट्रॉंग डिझायर मीट टू सी. म्हणजे नदीला तिच्या प्रवाहापासून कोणी रोखू शकत नाही, कारण तिचं तीव्र इच्छाशक्ती इतकी असते तिच्यामध्ये की तिला समुद्राला जाऊन मिळायचं असतं एक दिवस. त्याला दिवस लागतात, वेळ लागतो, पण तेवढी तीव्र इच्छाशक्ती आपल्यामध्ये असायला हवी. आजकाल विद्यार्थ्यांचं काय होतं की मला हे संकट आहे किंवा मला ही गोष्ट मिळत नाही, मला ती गोष्ट मिळत नाही. विद्यार्थी तर म्हणतात मला मोबाईल मिळत नाही अभ्यास करायला. आजकाल ऑनलाईन शिक्षणाचं ट्रेंड आहे की मला मोबाईल मिळत नाही, म्हणून ते विद्यार्थी म्हणतात की मी नाही पुढे शिकणार. म्हणजे आर्थिक अडचणी म्हणा किंवा कुठल्याही प्रकारच्या अडचणी खूप येतात आयुष्यामध्ये, पण एक जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलाही मार्ग हा आपण आपला ठरवायचा असतो आपल्याला की तो कसा सुकर करायचा. बस मी सगळ्यांचे आभार मानतो. म्हणजे जास्त करून अविनाश वाघ सर म्हणजे माझ्या आयुष्यात जसे म्हणजे मला काही तसं पदवी देत नाही, पण बाबासाहेबांच्या आयुष्यात जसे छत्रपती शाहू महाराज होते तसे प्रशांत हिरेच्या आयुष्यात अविनाश वाघ सर आहेत.
राहील. बस एवढं बोलून माझ्या